धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तू ही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तू ही रे माझा मितवा. नाही म्हणजे आपल्या फिरत्या मिसळीचं कलेक्शन किती झालं? मोजते पण चिक्कर झालेत. अरे नाही ते होणारच होतं. मिसळ तर आवडणारच होती सगळ्यांना आणि अजून लोक पण ओळखायला लागलेत तुला, सो मदतच होईल. थँक्यू. अगं थँक्यू काय त्याच्यात, बरं झालं ना सेट झालं सगळं. तर राधा उद्यापासून चंदू शेठ येऊच शकतील तुझ्या मदतीला आणि तुला पण मस्त जमायला लागलंय ना सगळं. काय रे असं का म्हणतोयस? हे सगळं तू चोरून आणलंयस का म्हणून पळतोयस? नाही नाही राधा तसं नाहीये काही. ते मला उद्यापासून जमणार नाहीये राधा यायला. म्हणजे का? अगं मला माझंही काम सुरू करावं लागेल ना. बरेच दिवस झाले गेलो नाहीयेत. आता नाही गेलो तर साहेब मला. ताई मिसळ आहे? हो आहे ना. नाही दादा. अगं ते एक पाकिट होतं ना. नाही नाही सॉरी दादा संपली हो. सॉरी दादा, उद्या नक्की या. उद्या मिळेल तुम्हाला. विराजस अगं माझी आठवण तर राहायलाच हवी ना. अगं पण गिराईक काय अजून येतील, पण ज्याच्यामुळे एवढी गिराईक आली त्याचं काय. आता हे प्रकरण मला माझ्या पद्धतीने हाताळावं लागेल. मी विराजसला सोडणार नाहीये. अहो शांत व्हा ना. तुम्ही विराजसला आता असेच बोलत राहिलात तर तो खोटं बोलून त्या मुलीला मदत करत राहील. तुम्हाला खरंच जर विराजस तुमच्या हाताशी हवा असेल ना तर त्याच्यावर असं रागावून चिडून नाही चालणार हो. तुमच्या भीतीने तो आणखीन तुमच्यापासून गोष्टी लपवत राहील. पण साहेबांनी ओरडायचं नाही, बोलायचं नाही, मग करायचं तरी काय? गोष्टीच्या मुळाशीच घाव घालायचा. जे मूळ आहे ना ते नष्ट करून टाकायचं कायमचं. बरे यांनी त्या बिट्टीला संपवलं तर मी टेन्शन मधून सुटेल. नाही नाही असा विचार नका करू.
त्या मुलीच्या जीवाचं काही बरं वाईट नका करू. मग करू काय मी? त्या अनावरस पोरीची आरती करू का देवालयात बसून पूजा करू तिची? कुठल्या कोणाची पोर कोणाच ठाऊक, कोणाचं घाणेरडं रक्त आहे तिच्यात काय माहित. अहो पण तुम्ही तिला आता काही केलं तर विराजस आणखीन वाहवत नाही का जाणार? अशाने तर तुमच्या हातातून तर जाईलच, पण आई म्हणून मलाही त्याला रोखणं कठीण होईल. मग करू काय? हातावर हात ठेवून बसून राहू? ते माझ्या रक्तात नाहीये. सुमित. हा साहेब. काय वाटेल ते झालं तरी विराजसला त्या पोरीपासून दूर करायचं. कसं करायचं, काय करायचं ते तू बघ. पण विराजसवर मला त्या अनाथ मुलीची सावली सुद्धा पडलेली नकोय. आलं लक्षात? सावली सुद्धा नकोय. देवाची कृपा. बरं राधा, हे सगळे पैसे उद्या आठवणीने बँकेत टाक, विसरू नको. विराजस, हे मात्र तुला चांगलं सुचलं. आणि सायकल वरून मिसळ घरोघरी पोहोचली. खरंच अगदी भन्नाट आयडिया होती. माहितीये, सगळ्यांना मिसळ एवढी आवडली ना, ते परत इथे येणार आहेत. देवाचीच कृपा ग. अगं देव पावला असेलच, पण देवाच्या रूपाने कोण कुठून कसं कधी येईल ना, काही सांगता येत नाही. अगदी खरं बोलला चंदूशेठ. जसं याच्या रूपात आलंय. वा वा वा, उत्सव मूर्तींचं कौतुक जरा जास्तच जोरात चालू आहे. चंदूशेठ, तुम्ही काही काय बोलता हो? नाही, खरंच बोलतोय ते. अहो तुम्हाला सांगतो, हा जेव्हा आधी यायचा नाही ते, तर आम्हाला वाटायचं की आमचं नुकसानच होणार आहे. पण तसं नाही. चांगला मुलगा आहे हा, आमच्या पाठीशी उभा राहायला नेहमी. विराजस, आज तू जेवून जा. नाही, कशाला? त्याला उशीर होतोय ना. तुम्ही टेन्शन घेऊ नका. ताई, झाडू की गप्रे? मी खाऊन जाईन थोडस. काय झाडू? अहो नाही हो, ती जे जेवायला देईल ते. ह्या विराजसचं काय माझ्या राधामध्ये? राधा माझी आयटम आहे. कोण आहे तू? सांगतो. त्र्यंबकस्य जटोद्भूते गौतमस्याघनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोस्तुते. गोदावरी नमोस्तुते. गोदावरी नमोस्तुते. जय देवी सुरसरिते गोदावरी माता, केवी शब्दे गावी तव गौरव गाथा. जय देवी सुरसरिते गोदावरी माता, केवी शब्दे गावी तव गौरव गाथा. जय देवी सुरसरिते गोदावरी माता, केवी शब्दे गावी तव गौरव गाथा. जय देवी, जय देवी, जय देवी, जय देवी.
बसायचं इथे? इथे गोदावरी नदीच्या काठी किती छान वाटतं ना विराजस. एकदम शांत. हेच तर सुख आहे नाशिक मध्ये राहण्याचं. राधा, मला काय वाटतं माहितीये, तू ना अधून मधून इथे यायला हवा. का? शांत व्हायला? श्वास घ्यायला. म्हणजे मला कळलं नाही. अगं तू सतत धडपड करत असतस प्रत्येकासाठी, अनाथ मुलांसाठी, घरातल्या माणसांसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी. मग स्वप्नांचा पाठलाग करता करता कधीतरी थांबावं आणि मोकळा श्वास घ्यावा ग. गोदेकाठी या वाहत्या पाण्याशी मन मोकळं करावं. स्वप्न पूर्ण करण्यापेक्षा ना त्याच्या प्रवासामध्ये जास्त मजा येते. त्याच्यात ना एक 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 वेगळाच आनंद असतो नाही? खरंय. लोकांची किती स्वप्न असतात ना विराजस. सगळेच स्वप्न पूर्ण होत असतील का रे? माहित नाही, पण माणूस स्वप्न बघणं कधी सोडत नाही. आता तू मला सांग, स्वप्न म्हणजे नेमकं काय? उद्याची आशाच ना. आता जर माणसाने स्वप्न बघणं सोडलं तर काय उरेल? फक्त अंधार. त्यामुळे माणसाने स्वप्न बघत राहावी. तू तर खूप मोठा चोर निघालास रे. एक मिनिट, आता काय केलंय ग मी? हे काय बोलतोयस? हे विचार चोरलेलेच असतील ना? हे घे. एक एक मिनिट, हे काय? हे बघ, हे हा काय पगार आहे का माझा? राधा, मी अजिबात पगारासाठी काही केलं नाही. मी जे काही केलं ना ते फक्त मी काय मिस्टर? अगं नाही ग, मी फक्त मित्र म्हणून केलं. मित्र? मग मैत्रिणीकडून हे गिफ्ट घेशील ना? थँक्यू. आता कसला कमाल शर्ट आहे यार. आवडला ना? म्हणजे काय, खूप आवडला. आमची आठवण आली की घालत जा. अरे वा, म्हणजे तर मला रोजच घालावं लागेल हा शर्ट. राधा, हे ठेव ना, मी 2 मिनिटात आलो. कुठे? 2 मिनिटात आलो, तू इथेच बस.
राधा, तू मला शर्ट दिला, मी घेतला ना, मग आता माझ्यासाठी पण एक गोष्ट करशील? हा दिवा प्लीज पाण्यात सोडशील? विराजस, काय हे? तुला पण एक खरं वाटतं का? अरे म्हणजे काय, विषयच नाही. आणि जर आपण मनापासून केलं ना तर 100% सगळं पूर्ण होतं. प्लीज. एक मिनिट, कुठे चालली? आधी तुझ्या काय इच्छा आहेत, तुझी काय स्वप्न आहेत ती तर सांग, मग सोड. ओके ओके, हरकत नाही, मी आहे ना, मी मदत करतो तुला. हा, तू डोळे बंद कर तुझे. हा, विश्वास ठेव माझ्यावर. कर ना, कर ना, डोळे बंद कर, डोळे बंद कर प्लीज, डोळे बंद कर. ग्रेट. आता तू मला सांग की तुला काय काय दिसतंय? माझा मसाला खूप मोठा झालेला दिसतोय. सगळे खूप कौतुक करतायत. अनाथ मुलांसाठी अनाथ आश्रम सुरू झालाय. तू आणि मी मिळून अनाथ आश्रमातील मुलांना मिसळ देतोय. सगळे खूप खुश आहेत. तू तेव्हाही सोबत असशील ना रे विराजस? अरे राधा, मी नेहमी तुझ्या सोबत असेन. सरसुखाची श्रावणी ही नाचरावणी महा गुंतल्या दूर फिरणी आज वेळा जीवा. बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे नावागणे, उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे. वाटतो आता, वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा. उंबऱ्या पाशी उन्हाच्या चांदवा.